तिकडे नालासोपाऱ्यात पोलिसांच्या बंदोबस्तात हनुमान चालीसाचं पठण करण्यात आलं। राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहर सचिव रवी पाटेकर आणि कार्यकर्त्यांनी आचोळे इथे इच्छापूर्ती हनुमान मंदिरात पठण केलं। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त सुद्धा तैनात केला होता। पोलिसांनी सगळ्यांना समान न्याय द्यावा असं मनसैनिकांनी म्हटलं। मुसलमान बांधवांनी आजच्या सकाळचा नमाज जे भोंग्याच्या माध्यमातून बोललं गेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही त्या मशिदीसमोर आम्ही कोणत्याही प्रकारचे आमच्या माध्यमातून डीजे यात लाऊडस्पीकर लावण्यात आलेले नाही, म्हणून आम्ही एक शांततेचा संदेश म्हणून आज या हनुमंताच्या मंदिरातून आम्ही तो एक संदेश देत आहोत शांततेचा। तिकडे ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील 44 गावांसाठी 44 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली। 18 महिन्यात ही योजना पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली। मलंगड विभागामध्ये याच्या अगोदर जी आहे ही नळाद्वारे पाणी जे आहे ते लोकांपर्यंत कधीच पोचत नव्हतं, ते आता या योजनेच्या माध्यमाने पोचणार आहे। ही खूपच महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्याच्यासाठी आम्ही गेले 5-6 महिने प्रयत्न करत होतो आणि आज त्याच्यामध्ये यश आपल्याला मिळालं आहे, जेणेकरून लोकांना जे आहे ते थेट नळाद्वारे हे पाणी मिळणार आहे।